नमस्कार. आजच्या या सविस्तर चर्चेत आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाचा अगदी जिव्हाळ्याचा आहे, तो म्हणजे आनंद. आजच्या या धावपळीच्या आणि वेगवान जगात आपण सगळे सुखाच्या शोधात सतत पळत असतो, नाही का? पण या सगळ्या धडपडीत एक मोठं रहस्य दडलंय. आपण नेमका कसला आनंद शोधत आहोत? ज्या गोष्टीसाठी आपण रात्रंदिवस धावतोय ती गोष्ट खरोखर काय आहे हे आपल्याला तरी माहिती आहे का? आता तुम्हीच विचार करा, आपण जो आनंद मिळवण्यासाठी एवढी धडपड करतोय तो फक्त काही क्षणांसाठी मिळणारा एखादा उत्साहाचा झटका आहे, की अशी एखादी सखोल, अगदी शांत भावना आहे जी आयुष्यभर आपल्या सोबत राहील? हाच तो मुख्य प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. तर मग वळूयात पहिल्या भागाकडे, अस्वस्थ शोध. चला तर मग यावर सविस्तर बोलूया. आजकाल आपल्याकडे पैसा आहे, शारीरिक सुखसोयी आहेत, मनोरंजनाची तर काहीच कमी नाहीये. तरीही कुठेतरी आतून एक प्रचंड अस्वस्थता जाणवतेच, बरोबर? आता आपल्या रोजच्या सवयींचाच विचार करा ना. एखादा एकदम आवडता पदार्थ खाणे, सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोवर शेकडो लाईक्स मिळणे, मॉलमध्ये जाऊन मस्त नवीन कपडे किंवा वस्तू विकत घेणे, किंवा कोणीतरी आपलं केलेलं कौतुक. हे सगळे आनंदाचे अगदी क्षणिक झटके आहेत. हे घडतं ना तेव्हा अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. पण हा आनंद अगदी वाऱ्यासारखा येतो आणि भुर्रक्कन निघून जातो. तो क्षण संपला की आपण परत जसे होतो तसेच. आणि गंमत म्हणजे या क्षणिक रोमांचाची आपल्याला इतकी सवय होऊन जाते की आपण सतत इतरांकडून मिळणाऱ्या मान्यतेच्या आहारी जातो. आता या क्षणिक सुखांमागे ना एक भन्नाट रसायनशास्त्र दडलंय. आपल्या मेंदूत डोपामिन नावाचं रसायन असतं. सोशल मीडिया, सतत वाजणाऱ्या फोनच्या नोटिफिकेशन्स आणि तासनतास बघितले जाणारे रील्स यामुळे आपला मेंदू सतत काहीतरी नवीन उत्तेजना शोधत राहतो. मानसशास्त्रात यालाच डोपामिन लूप असं म्हणतात. म्हणजे बघा, आपण एका सुखामागून दुसऱ्या सुखामागे नुसते धावत सुटतो, पण सतत याच चक्रात गोलगोल फिरल्यामुळे शेवटी आपला मेंदू पार थकून जातो आणि हाती लागतो तो फक्त एक अनामिक थकवा आणि रिकामेपणाची भावना. आणि इथूनच आपल्याला समजतं की आपला खरा संघर्ष नेमका कुठे आहे. एका बाजूला आहे तो आपला क्षणिक आनंद, जो बाहेरून मिळतो, जो खूप वेगवान आहे पण अगदी तात्पुरता आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे ते दीर्घकालीन समाधान, जे अतिशय संथ, सखोल आणि अत्यंत शांत असतं. थोडक्यात सांगायचं तर क्षणिक आनंद हा एखाद्या फुलबाजीतून उडणाऱ्या ठिणगीसारखा आहे, तर दीर्घकालीन समाधान हे मंद जळणाऱ्या आणि सतत प्रकाश देणाऱ्या समईसारखं आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, युडेमॉनिक वेलबिईंग किंवा खरे समाधान. या आधुनिक थकव्यावर नेमका काय उपाय आहे ते आता आपण पाहूया. आता हे युडेमॉनिक वेलबिंग म्हणजे नक्की काय? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे समाधान बाह्य जगावर किंवा लोक काय म्हणतील यावर अजिबात अवलंबून नसतं. हा एक असा चिरंतन आनंद आहे जो आपल्या स्वतःच्या मूल्यांवरून, आपल्या विचारांवरून आणि आपण आजूबाजूच्या लोकांसाठी, समाजासाठी काय चांगलं करतोय यावरून ठरतो. जेव्हा आपण आपल्या जगण्याला एक अर्थ देतो ना, तेव्हा मिळणारी ही एक अत्यंत सखोल समाधानाची भावना असते. साहजिकच हे एका रात्रीत मिळत नाही, त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. आता हे अर्थपूर्ण जीवन जगायचं कसं? तर त्यासाठी शास्त्रज्ञांनी ही 4 प्रमुख तत्वे सांगितली आहेत. पहिलं म्हणजे आयुष्यात एक अर्थपूर्ण ध्येय असणं. दुसरं, आपल्या कुटुंबाशी आणि मित्रांशी अत्यंत भक्कम असे नातेसंबंध जपणं. तिसरं म्हणजे स्वतःमध्ये दररोज काहीतरी चांगली सुधारणा करणं. आणि सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. आपल्याकडे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्याबद्दल मनापासून आभार मानणं. या गोष्टींसाठी आपण जर थोडा वेळ काढला तर आपल्या मनाला एक अद्भुत अशी स्थिरता आणि मानसिक बळ मिळतं, हे अगदी नक्की. हे नेहमी लक्षात ठेवा की आजचं हे आधुनिक जग आपल्याला फक्त आणि फक्त वेगाने धावायला शिकवतं. पण मगाशी आपण जी तत्त्व पाहिली त्यानुसार जर आपण जगलो तर आपल्या आयुष्याला नुसता वेग नाही मिळत, तर एक सुस्पष्ट दिशा मिळते. आणि या गोंधळलेल्या धावपळीच्या जगात योग्य दिशा सापडणं हेच खऱ्या समाधानाचं पहिलं लक्षण आहे. आता इथे मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. क्षणिक आनंद मिळवणं म्हणजे मनसोक्त हसणं, सण साजरे करणं, मित्रांसोबत धम्माल मस्ती करणं, हे काही चुकीचं नाहीये. तेही आवश्यकच आहे. पण आपण स्वतःला सतत एक प्रश्न विचारला पाहिजे, मी जे काही करतोय ते फक्त आत्तापुरता आनंद देतंय की त्यामुळे माझं आयुष्य खरोखर समृद्ध होतंय? हा समतोल जर आपण राखला ना, तर आपलं मन कधीही थकणार नाही. तर मग या डोपामिनच्या जाळ्यातून बाहेर पडून ती सखोल शांतता कशी मिळवायची, याचे हे काही अगदी सोपे मार्ग आहेत. मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवून एखाद्या चांगल्या पुस्तकात रमून जाणं,
निसर्गात शांतपणे चालणं, थोडा वेळ ध्यान करणं किंवा आपल्या जवळच्या माणसांसोबत मनसोक्त वेळ घालवणं या खूप साध्या वाटणाऱ्या सवयी आहेत, पण विश्वास ठेवा, त्या आपल्याला जाणीवपूर्वक जगायला मदत करतात आणि त्याच खऱ्या, सखोल शांततेकडे घेऊन जातात. चला तर मग आता वळूया तिसऱ्या आणि शेवटच्या भागाकडे, पाया आणि रंग. या खऱ्या आनंदाची रचना नक्की कशी असते ते पाहूया. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. क्षणिक आनंद हा एखाद्या रंगासारखा आहे, तर दीर्घकालीन समाधान हा घराचा पाया आहे. आता तुम्हीच विचार करा. एखाद्या घराला बाहेरून मस्त रंग दिला तर ते घर खूप सुंदर दिसतं, हे अगदी खरं आहे. पण जर त्या घराचा पायाच मजबूत नसेल तर ते कोणत्याही मोठ्या वादळात टिकू शकेल का? अजिबात नाही. अगदी तसंच, फक्त रंगांच्या किंवा तात्पुरत्या आनंदाच्या मागे धावून आपल्याला आयुष्यभराची शांतता आणि स्थिरता कधीच मिळू शकत नाही. आपल्याला तो मजबूत पाया बांधावाच लागेल. आणि याच महत्त्वाच्या विचारासोबत आपण आजच्या या चर्चेच्या शेवटी आलो आहोत. जाता जाता एक अंतिम प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. त्या डोपामिन लूपच्या थकवणाऱ्या शर्यतीत धावून फक्त काही क्षणांसाठी आनंदी व्हायचे? की अर्थपूर्ण ध्येय, भक्कम नाती आणि कृतज्ञता यांच्या जोरावर आयुष्यभर मनापासून समाधानी राहायचे? योग्य निवड आणि योग्य उत्तर हे संपूर्णपणे आपल्याच हातात आहे. यावर नक्की विचार करा.